श्रीगुरुभ्यो नमः. देवी महात्म्यं देवी भागवतं माहात्म्यं भागवत माहात्म्यं நம்ம மூணாமத்த அத்தியாயம் வரை பார்த்தோம். 4, 5 பார்க்கலாம். चतुर्थोऽध्यायं देवी भागवत माहात्म्यं. सूदोवाच इति श्रुत्वा कदां दिव्यां विचित्रां कुम्भसम्भवः शुश्रूषुः पुनराहेदं विशाखं विनयान्वितः. अगस्त्योवाच देवसेनापदे देव विचित्रेयं सुधा कदा पुनरन्यच्च माहात्म्यं वद भागवतस्य मे. स्कन्दोवाच मित्रावरुणसम्भूत मुने शृणु कथामिमां यत्रैकदेशमहिमां प्रोक्ता भागवतस्य तु वर्ण्यते धर्मविस्तारो गायत्रीमधिकृत्यजां गायत्र्या महिमा यत्र तद्भागवतमिष्यते भगवत्याजिदं यस्मात् तस्मात् भागवतं विदुः ब्रह्मविष्णुशिवाराध्या परा भगवती हि सा. हृदवागिति विख्यातो मुनिरासीन्महामतिः तस्य पुत्रो भवत्काले गण्डान्ते पौष्णभान्दिमे. स तस्य जातकर्मादि क्रियश्चक्रे यथाविधि चूडोपनयधां दिश्च संस्कारानपि सोऽकरोत्. यद आरभ्य जातोऽसौ पुत्रस्तस्य महात्मनः तत एवादशमुनिं शोकरोगाकुलो भवदे. रोषलोभपरीतात्मा तदा मातापितस्य च बहुरोगार्दिता नित्यं शुचा दुःखीकृता वृषम्. हृदवाक्समुनिश्चिन्तामवाप भृशदुःखितः किमेतत्कारणं जातं पुत्रो मेत्यन्तदुर्मतिः. कस्यचिन्मुनिपुत्रस्य बलात् पत्नीं जहारसा मेने शिक्षां पितुर्नासौ न च मातुर्विमूढधीः. ततो विषण्णचित्तस्तु हृदवाग्रब्रवीदिदम् अपुत्रता परं नृणां न कदाचित् कुपुत्रता. पितॄन् कुपुत्र स्वार्यादानिरये पादयत्यपि यावार्जिवेल् सदा पित्रो केवलं दुःखदायकः. पित्रोर्दुःखाय दिग्जन्म कुपुत्रस्य च पापिनः सुहृदां नोपकाराय नापकाराय वैरिणां. धन्यास्ते मानवा लोके सुपुत्रो यद्गृहे स्थितः परोपकारशीलश्च पितुर्मातुः कुपुत्रेण कुलं नष्टं कुपुत्रेण हतं यशः कुपुत्रेण हजामुत्र दुःखं निरययातनाः. कुपुत्रेणान्वयो नष्टो जन्मनष्टं कुभार्यया कुभोजनेन दिवस कुमित्रेण सुखं कुतः. स्कन्दोवाच एवं दुष्टस्य पुत्रस्य दुष्टैराचारणैर्मुनिः तप्यमानो निशं काले गत्वा गर्गमपच्छत. हृदवागुवाच भगवं त्वामहं पृष्टुमिच्छामि वद तत्प्रभो. ज्योतिश्शास्त्रस्य च आचार्य पुत्रदौशील्यकारणं गुरुशुश्रूषया वेद अधीधा विधिमन्मया ब्रह्मचारिव्रतं तीर्त्वा विवाहो विधिवत्कृतः. भार्यया सगगार्हस्य धर्मश्चानुष्ठितो निशं पञ्चयज्ञविधानं च मया कारी यथाविधि. नरगाद्विवृता विप्र न तु कामः सुखेच्छया गर्भधानं च विधिवत् पुत्रप्राप्त्यै मया कृतं. पुत्रोऽयं मम दोषेण मातुर्दोषेण वा मुने जातो दुःखावहः पित्रोर्दुःशीलो बन्धुशो गतः. एतन्निशम्य वचनं गर्गाचार्यो मुनेस्तदा विचार्य सर्वं तद्धेतुं ज्योतिर्विद्वाजमब्रवीत्. गर्गोवाच मुनेनैवापराधस्ते न माधुर्नकुलस्य च देवत्यन्ते तु गण्डान्तं पुत्रदौशील्यकारणं. दुष्टे काले यतो जन्म पुत्रस्य तव भूमुने तेनैव तव दुःखाय नान्यो हेतुर्मनागपि. दुःखशान्तये तद्दुःखशान्तये ब्रह्मन्
തദ്ദുഃഖശാന്തയേ ബ്രഹ്മൻ ജഗതാം മാതരം ശിവാം സമാരാധയ യത്നേന ദുർഗതിനാശിനീം ഗർഗസ്യ ഭജനം ശ്രുത്വാ ഹൃദവാക്രോധമൂർത്തിതഃ രേവതീം തു ശശാപാസോ യോംനഃ പതതു രേവതി ദത്തേ ശാപേതു തേ നാഥ ഊഷ്ണോഭം ച പപാതകാത് കുമുദ്രാദ്രൗ വാസമാനം സർവലോകസ്യ പശ്യതഃ ഖ്യാദോരൈവ തകാശ്ചാത് ഭൂത് തത്പാദാത് കുമുദാചലഃ അതീവരമണീയശ്ച തഥ പ്രഭൃതിസോऽപ്യഭൂത് ദത്വാ ശാപം ജരേവത്യൈ ഗർഗോക്തപിതനാ മുനിഃ സമാരാധ്യാംബികാം ദേവീം സുഖസൗഭാഗ്യഭാഗഭൂത് സ്കന്ദോവാച രേവത്യൂഷക്സ്യ യത്തേജസ്തസ്മാജ്ജാതാതു കന്യകാ രൂപേണ പ്രതിമാ ലോകേ ദ്വിതീയാ ശ്രീരിവാ ഭവതേ അതതാം പ്രമുച കന്യാം ദേവതീകാന്തി സംഭവാം ദൃഷ്ട്വാ നാമ ചകാരാസ്യാം ദേവതീതി മുദാ മുനിഃ ഇന്യേതസ്വാശ്രമേ ചൈനാം പോഷയാമാസ ധർമ്മദഃ ബ്രഹ്മർഷി പ്രമുജോ നാമ കുമുദാദ്രൗ സുതാമിവ അതകാലേന ച പ്രൗഢാം ദൃഷ്ട്വാ താം രൂപശാലിനീം സമുനിശ്ചിന്തയാമാസ കോസ്യ യോഗ്യോ വരോ ഭവതേ കോസ്യ യോഗ്യോ വരോ ഭവേത് ബഹുദാന്വേഷണംസ്തസ്യാം നാസസാദോചിതം പദിം തദോഗ്നിശാലാം സംവിശ്യ മുനിസ്തുഷ്ടാവപാവകം കന്യാവരം തദാശംസത് പ്രീതസ്തമപി ഹവ്യവാട് ധർമ്മിഷ്ഠോ ബലവാൻ ഭീര പ്രിയാഭാഗപരാജിതഃ ദുർദമോപവിദാ ഭർത്ത മുനേസ്യാ പൃഥിവീപതിഃ ഇത് ശ്രുത്വാ വചോ വഹ്നേ പ്രസേന്നാഭൂന്മുനിസ്തദാ ദൈവാദാഖേടകവ്യാജാ തക്ഷണാദാഗതോ നൃപ ദുർദമോ നാമ മേധാവി തസ്യാശ്രമപദം മുനേ പുത്രോ വിക്രമശീലസ്യ ബലവാൻ വീര്യവത്തരഃ കാളിന്ദീജഠരേ ജാത പ്രിയവ്രതകുലോദ്ഭവഃ മുനൈരാശ്രമമാവിശ്യ തമദൃഷ്ട്വാ മഹാമുനിം ആമ്രന്ധ്യ താം പ്രിയേ ചേതി രേവതീം പൃഷ്ടവാൻ നൃപഃ രാജോവാച മഹർഷി ഭഗവാൻ നസ്മാത് ആശ്രമാത് ക്വ ഗതപ്രിയേ തത്പാദൗ ദൃഷ്ടുമിച്ഛാമി വദ കല്യാണി തത്വതഃ കന്യോവാച അഗ്നിശാലമുപഗതോ മഹാരാജ മഹാമുനിഃ നിശ്ചക്രാമാശ്രമാത്തൂർണം രാജഭ്യാകർണ്യ തദ്വജഃ തഥാഗ്നിശാലാദ്വാരസ്ഥം രാജാനാം ദുർമദം മുനിഃ രാജലക്ഷണസംയുക്തമപശ്യത് പ്രശ്രയാനതം പ്രണനാമ ച തം രാജ മുനിഃശിഷ്യമുവാചഃ ഗൗതമാനീയതാമർഘ്യയോഗസ്തി ഭൂപതിഃ ആഗതിശ്ചിതകാലേന ജാമാതേതി വിശേഷതഃ ഇത്യുക്ത്വാർഘ്യം ദദൗ തസ്മൈ സോപി ജഗ്രാഹ ചിന്തയൻ മുനിരാസനമാസീനം ഗൃഹീതാർഘ്യം ച ഭൂപതിം ആശീർഭിരഭിനന്ദ്യാത കുശലം ചാപ്യപൃച്ഛത അഭിദേനാമയം രാജൻ ബലേ കോശേ സുഹൃത്സു ച ഭൃത്യോമാത്യേ പുരേ ദേശേ തദാത്മനി ജനാദിവ ഭാര്യാസ്തി തേ കുശലിനി യദഃ സാത്രൈവ തിഷ്ഠതി അതോ ന പൃച്ഛമാത്യസ്തേ ചാന്യാസാം കുശലം വദാം രാജോവാച ഭഗവൻ ത്വത്പ്രസാദേന സർവത്ര നാമയം മമ ഏതത് കുതൂഹലം ബ്രഹ്മൻ മദ്ഭാര്യാ കാത്ര വിദ്യതേ ഋഷുരോവാച രേവതീ നാമ തേ ഭാര്യ രൂപേണ പ്രതിമാ ഭുവി വിദ്യതേത്ര കഥം പത്നീം താം ന വേൽസി മഹീപദേ രാജോവാച സുഭദ്രാദ്യസ്തു യാ ഭാര്യ മമ സന്തി ഗൃഹേ വിഭോ ജാനാമി താസ്തു ഭഗവൻ നൈവ ജാനാമി രേവതീം ഋഷുരോവാച പ്രിയേതിരാജസ്ത്വം യോക്താം യാ മഹാമദേ സാ വിസ്മൃതാ ക്ഷണാദേവ യാദേ ശ്ലഖ്യതമാ പ്രിയാ രാജോവാച തുയോക്തം യന്മൃഷാ തന്നോ തദൈവാമന്ത്രിതാ മയാ മുനേ ദൃഷ്ടോ ന മേ ഭാവഃ കോപം മാ കർത്തുമർഹസി ഋഷുരോവാച രാജനുക്തം ത്വയാ സത്യം ന ഭാവോ ദൂഷിതസ്തവ
वह्निना प्रेरितेनेत्थं भवदा व्याहृतं वचः अद्य पृष्टो मया भन्निः कोऽस्या भर्ता भविष्यति तेनोक्तं दुर्दमो राजा भविदास्यापतिर्ध्रुवं तदा दर्शमया दत्तामिमां कन्यां महीपदे प्रियेत्यामन्त्रिता पूर्वं मा विचारं कुरुष्व भोः श्रुत्वैतल्सो भवत्तूष्णीं चिन्तयन् मुनिभाषितं वैवाहिकं विधिं तस्य मुनिः कर्तुं समुद्यता अदोद्यतं विवाहाय दृष्ट्वा कन्या ब्रवीत् मुनिं देवत्यूक्षे विवाहो मे तादः कर्तुं त्वमर्हसि अर्जुनोवाच वत्से विवाहयोग्यानि सन्ध्यन्यर्क्षाणि भूरिशः देवत्यां कथमुद्वाहः पौष्णवं न दिवि स्थितं कन्योवाच रेवतृक्षं विना कालो मामोद्वाहोचितो न हि अतः सम्प्रार्थयाम्येत्य विवाहं पौष्णभे कुरु ऋषुरोवाच ऋतवाङ्मुनिना पूर्वं रेवतीभं निपातितं भान्तरे चेन्न ते प्रीतिर्विवाहः स्यात् कथं तव कन्योवाच तपः किं तप्तवानेक ऋतवागेव केवलं भवदा किं तपो नेदृक् तप्तं वाक्खायमानसैः जगत्सृष्टुं समर्थ्यस्तं वेद्म्यहं ते तपोबलं देवतृक्षं दिवि स्थाप्य मामोद्वाहं पिदः कुरु ऋषुरोवाच एवं भवतु भद्रं ते यथैव त्वं ब्रवीषि मां त्वत्कृते सोममार्गेऽहं स्थापयाम्यद्य पौष्णभं स्कन्दोवाच एवमुक्त्वा मुनिस्तूर्णं पौष्णभं स्वतपोबलात् यथा पूर्वं तदा चक्रे सोममार्गे कडोद्भवा देवदीनां नक्षत्रे विवाहविधिना मुनिः देवदीं प्रददौ राज्ञे दुर्दमाय महात्मने कृत्वा विवाहं कन्याय मुनिराजानमब्रवीत् किं ते विलक्षितं वीर वद तत्पुरव्याम्यहं राजोवाच मनोस्वायं भुवस्याहं वंशे जातोऽस्मि हे मुने मन्वन्तराधिपं पुत्रं त्वत्प्रसादश्च कामये मुनिरुवाच यद्येषा कामना तेऽस्ति देव्या आराधनं कुरु भविष्यत्येव ते पुत्रो मुनिर्मन्वन्तराधिपः देवी भागवतं नाम पुराणं यत्तु पञ्चमं पञ्चकृत्वस्तु तच्छ्रुत्वा लप्स्यसेऽभिमतं सुदं देवत्यारैवतो नाम पञ्चमो भविदामनुः वेदविच्छास्त्रतत्त्वज्ञो धर्मवान् अपराजितः इत्युक्तो मुनिना राजा प्रणम्य मुदितो मुनिं भार्यया सह मेधावी जगामनगरं निजं पितृपैतामहं राज्यं चकार समहीपतिः पालयामास धर्मात्मा प्रजापुत्राणि वौरसान् एकदा लोमशो नाम महात्मा मुनिरागतः प्रणिपत्यतमभ्यर्च्य प्राञ्जलिश्चाब्रवीन् नृपः भगवं त्वत्प्रसादेन श्रोतुमिच्छामि शुभो मुने देवी भागवतं नाम पुराणं पुत्रलिप्सया श्रुत्वा वाचं प्रजाभर्तुं प्रीतः प्रोवाच लोमशः धन्योऽसि राजंस्ते भक्तिर्जादा त्रैलोक्यमादरी सुरासुरनराराध्या या परा जगदम्बिका तस्यां चेद्भक्तिरुत्पन्ना कार्यसिद्धिर्भविष्यति अतस्त्वां श्रावयिष्यामि श्रीमद्भागवतं नृपा यस्य श्रवणमात्रेण न किञ्चिदपि दुर्लभम् इत्युक्त्वा सुदिने ब्रह्मन् कथारम्भमथाकरोत् पञ्चकृत्व सशुश्राव विदवत् भार्यया सह सप्तमे दिवसे राजा पुराणं च मुनिं तदा வித்தியாசம் இருக்கு. நவமே திவசே ராஜா புராணம் ச முனிம் ததா பூஜயாமாச தர்மாத்மா உதா பரமயாயுதः. ஏழாம் திவசம்தான் வரும். சப்தமே திவசே ராஜா உத்வா நவார்ணமந்திரேண போஜயித்வா குமாரிகாः பாடவாம்ச்ச சபத்னீகான் दक्षिणाभिरदोषयदे अदकालेन कियदा भगवत्या प्रसादतः गर्भं ददार साराज्ञी लोककल्याणकारकं पुण्योदसमये प्राप्ते गृहे सुस्थानसङ्गते सर्वमङ्गलसम्पन्ने देवदी सुषुवे सुदम् श्रुत्वा पुत्रस्य जननं स्नात्वा राजा मुदान्वितः ससुवर्णां वसा चक्रे
जातकर्मादिका प्रियां यदा विधिजदानानि दत्त्वा विप्रानतोषयदे कृतोपनयनं राजा साङ्गान् वेदान् पाठयदे सर्वविद्या निधिर्जादो धर्मिष्ठोऽस्त्रविदाम्बरः धर्मस्य वक्ता कर्ता च दैवतो नाम वीर्यवान् नियुक्तवानद ब्रह्मा दैवतं मानवे पदे मन्वन्तराधिपः श्रीमान् गां शशाससधर्मदः इत्थं देव्या प्रभावोऽयं संक्षेपेणोपवर्णितः पुराणस्य च माहात्म्यं को वक्तुं विस्तराक्षमः सूतोवाच कुम्भयोनिस्तु माहात्म्यं विधिं भागवतस्य च श्रुत्वा कुमारं चाभ्यर्च्य स्वाश्रमं पुनर्याययौ इदं मया भागवतस्य विप्रा माहात्म्यमुक्तं भवतां समक्षं शृणोति भक्त्या पठतीह भोगान् भुक्त्वा अखिलान् मुक्तिमुपैति शान्ते श्री स्कन्दपुराणे मानसखण्डे श्रीदेवी भागवतमाहात्म्ये चतुर्थोऽध्यायः।